का चालू आहे तयारी? वेळामोशा. उद्या वेळामोशाची. हा, आता ही का बनवलेला? हे उंडे आहेत. उंडे हा. कशाची असते ती? हे ज्वारीच्या पिठाचे. ज्वारीच्या पिठाची. परत बाजरीचं पीठ. बाजरीचं. नैवेद्यासाठी बाजरीचा वापर करतो. बरं ही खाल्यावर पोट बिट दुखत नाही का काही? नाही दुखणं अन्न आहे ना. किती वेळ लागते आता याला ह्याला उकडायला? 10-15 मिनिट लागतात. हे असं दिसतात का उकडल्यावर? हा, उकडल्याचं काढून घ्यायचं याला. बर. हा, या ठिकाणी नैवेद्यासाठी आपण ठेवलंय ही काय? ते रोकडीचे. रोडगे. रोडगे. हा, ती बी बाजरीचीच आहेत का? हा, बाजरीचं पांडवांना नैवेद्यासाठी बरं. वापरलं जातं. आणि इकडे ही काय ही दपाटी? हे धपाटे बनवले. ही वाळू घातला का इथं? ह्याला थोडस सुकवलंय म्हणजे उद्यापर्यंत राहण्यासाठी. ही काय तिळ बी दिसला याच्यात? त्याच्यामध्ये सर्व भाज्या. आणि ही काय भाकरी? ही साध्या भाकरी आपल्या साध्या. तेलावरून ज्वारीच्या. बर. व्हिडिओ बंद केलता मी. ही कशापासून बनवला म्हणलं? ही कडक भाकर. ती बाजरी. भजी आली की उडदाची डाळ. पिवळी जरा दिसायला. ही भजी. ह्याच्यात काय मिक्स आहे आता? आता ह्याच्यामध्ये लय फेमस आहे बाई लातूर मध्ये. हा, तिकडे ह्याच्यामध्ये मेथी, हरभरा, हा, वटाणा, परत कांद्याची पात, वरण्याच्या शेंगा, गाजर, वांगे, सर्व भाज्या. वांगी बी मिक्स करते. हा, थोडंसं वांग, थोडं प्रमाण. आणि दुसरी जी आपल्या शेतामध्ये सध्या जे आलेले सीझन मध्ये पिके आहेत त्याच्यामधला हरभरा, वटाणा, काकडी आणि चिंच वगैरे. चिंच बी असते. प्रमाण लागते आंबट गोड. पण चिंच मिक्स म्हणजे पाणी त्याचं मिक्स करता का? हिरव्या चिंचला उकडून घ्यायचं. शेंगदाणे उकडून घ्यायचं आणि ती टाकायचं. दुसरे सर्व भाज्या वाफवून घ्यायच्या. परत पाणी, तिखट, मीठ टाकून ह्याच्यामध्ये बेसन पीठ यूज करून घ्यायचं. बर. आणि थोडा वेळ शिजू घालून ठेवायचं. 2-3 दिवस आरामशीर चांगली राहते. 2-3 दिवस हिटत नाही? काय नाही, खराब होत नाही. चिंचामुळं गुळामुळे होत नाही. होत नाही का? गुळ बी टाकतात? थोडंसं टाकतात चवीसाठी. म्हणजे गुळमट लागते का? गुळची. बरोबर. आंबट गोड. बघा मित्रांनो, भजी ही जी फेमस आहे भजी ती हीच आहे बघा. आणि मग ह्याच्यावर काही कडवून बिडवून टाकतात का? तेल टाकतात ना. तेल, जिरे, मोहरी आणि शेंगदाण्याचा तडका द्यायचा. त्याला कडवून घ्यायचं आणि मग वरून टाकून खायचं. टाकून खायचं. बरं. आता ही पूजा केल्याशिवाय खाऊ शकत नाही का आपण? नाही. सकाळी पांडवांना नैवेद्य वगैरे दाखवायचं आणि नंतर मग आता ही भजी आणि ती कडक भाकरी. मजा आहे मग उद्या. मस्त टेस्टी. अजून मोठा असतो. अजून आंबील. आता ही किती लोकात जेवण बनवलं तुम्ही? आता ही काय? हे आंबील. लय पातळ दिसलेले. पातळ हलवायचे आता याला. ते खाली गाळ म्हणजे खाली जाऊन बसले म्हणा की. खाली जाऊन बसले. सुद्धा जिऱ्या मोहरीचा तडका दिला जातो. आम्ही नाही दिला अजून. ही मट्टा सारखंच आहे म्हणा की. मट्टा प्रकार. ह्याच्यामध्ये पण ज्वारीचं पीठ जे असते मीठ टाकून शिजवून घ्यायचं याला आणि नंतर थंड करून ह्याच्यामध्ये टाकायचं. बरोबर. चवीला कसं लागते? मट्ट्यासारखंच एकदम. मठ्ठ्याचं. फक्त तर मध्ये पीठ वगैरे मिसळते. अद्रक, लसूण, मठ्ठा. आता पुण्य मारायचं सकाळी याला? सकाळी थोडंसं. बरोबर. ही चवीला भारी असते पण. चवीला एकदम टेस्टी. मस्त आहे की. मग उद्या आता जेवायला आम्हाला बोललं या ना. आवर्जून या, सर्वजण या. किती जण? आता किती जणांचं स्वयंपाक आहे? आरामशीर 15-20 लोक जेवू शकतात. 15-20 लोक. बरं. त्याच्यापेक्षा जास्त. झपाटी बाहेर झाल्यात बा इकडे. छान झालं. या टेस्ट करायला उद्या. बरोबर. ठीक आहे. वेळामोशीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.